इथे खाली तळघर आहे. त्या तळघरात एका साधूंची समाधी आहे घेतलेली. तर त्याच्यासाठी खालचं समाधीचं दर्शनासाठी वर्षातून एकदाच गुरुपौर्णिमेला आपण तिथं लोकांच्या दर्शनासाठी उघडत असतो. बाकी वर्षभर त्या तळमजल्याचं कसं व्यवस्थापन केलं जातं किंवा ते नाही तसं काही नाही, त्याला कोण हात लावत नाही, कोण जात नाही. कारण खाली झरे आहेत पाण्याचे, जवळजवळ माणसाच्या उंचीपर्यंत पाणी खाली साठत असतं. मग ते वर्षातून आपण एकदा ते पाणी काढतो त्याच्यातून खाली. आणि गुरुपौर्णिमेलाच मंदिर उघडायचं, तळघर उघडायचं ती नाही असं त्याबद्दल काय त्या परंपरेबद्दल ती कधी म्हणजे सुरू झाली? नाही, आता ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. आता या तरुण लोकांना म्हणजे आमच्यासारख्या लोकांना तरी 50 वर्षात तर आमचं इथं जे येणं आहे ते 40-45 वर्ष आम्ही इथं आलो. तर मग आम्ही 60-65 वर्षाचे आहोत. त्याच्यापासून आम्हाला लहान असतानापासून आम्ही आपलं सुरुवातीला यायचो इथं. बाकीची माणसं असायचे लक्ष द्यायला. मंदिराची स्थापत्य कला आहे ती कोणती आहे किंवा त्याबद्दल काय सांगाल? स्थापत्यकला म्हणजे आता आमच्या मंडळाने सुद्धा तशीच मूर्ती बनवलेली आहे. ती सोंडा की लोकांना त्याचं ज्ञान व्हावं, माहिती व्हावी, संपूर्ण भारतात, देशात, जगामध्ये ते लोकांना कळावं. तर आता बाहेरच्या देशातून सुद्धा इथे लोक येतात दर्शनासाठी. गुरुपौर्णिमेला येतात, इतर वेळेला पण येतात. रविवारीसुद्धा बरेच शाळेचे विद्यार्थी वगैरे सगळे येत असतात इथं. एकंदरीत किती भाविक येतात आज गुरु? आता आज बघा, माझ्या माहितीप्रमाणे संध्याकाळी 1-1:30 वाजेपर्यंत भाविक असतात रात्री, आणि साधारण 5-1 हजारच्या आसपास भाविक येऊन जातात. सकाळी कधी सुरू केलं ते? आता हे काल आदल्या दिवशी उघडलेलं आहे ॲक्च्युली. तर काल जे इथले जवळपासचे भाविक आहेत ते येऊन गेले काल ते, आणि आज पहाटे 4 वाजता मंदिर उघडलं आपण. तेव्हा मंदिरावर पहाटे 5 वाजल्यापासून लोक यायला लागले तिथे. सगळं व्यवस्थापन कसं केलं जातं? व्यवस्थापन कसं केलं जातं आता इथं मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते सगळे याची जबाबदारी करतात ते, आणि आतले जे ट्रस्टी आहेत ते सुद्धा बघतात. आज गुरुपौर्णिमेबद्दल काय लोकांना संदेश द्याल किंवा काय आवाहन कराल, काय सांगाल? गुरुपौर्णिमेचा संदेश म्हटलं तर लोकांचे सर्व जे काय गरजा आहेत, इच्छा आहे, हे सर्व पूर्ण व्हाव्यात. राजकारण मध्ये थोडासा बदल व्हावा. एकच राजकारणी व्यक्ती नको, त्याच्यात सगळे सामावून घेणारी लोक पाहिजे. बाप्पाकडे काय साखर घालला, तिकडे काय मागाल? गणपतीकडे हेच म्हणणार की भारताची जी काय नागरिक आहे त्यांचं सगळ्यांचं आयुष्य चांगलं भरभराटीचं जावं, आनंदाचं जावं, सुखाचं समृद्धीचं जावं. तर आपण ही पाहिली सगळी माहिती कृष्ण गणपती मंदिर सोमवार पेठ येथे आहे. तर याचा इतिहास काय आणि हे आजच का उघडलं जातं या सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेतली. मी राकेश सूर्यवंशी, लोकराजा न्यूज, पुणे.